राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरली आहे आणि हीच योजना बंद करण्याचा विरोधकांचा प्रयत्न पहिल्याच दिवशीपासून आहे। महिलांच्या खात्यात महिन्याला 1,500 रुपये देऊन महायुती सरकारने आपलं आश्वासन खरं करून दाखवलंय, तर महिलांनी या योजनेला प्रचंड प्रतिसाद दिलाय। राज्यभरात लाडकी बहीण योजनेचे पैसे गरीब कष्टकरी महिलांना मिळत आहेत, परंतु लाडक्या बहिणीच्या विरोधात असलेल्या काँग्रेसला हे पचनी पडताना काही दिसत नाही। म्हणूनच अगदी योजना बंद पाळण्याच्या वक्तव्यापासून ते कोर्टात योजनेला आव्हान देण्यापर्यंत प्रत्येक प्रयत्न काँग्रेसने केलाय। काँग्रेसच्या सुनील केदार यांचा कार्यकर्ता अनिल वडपल्लीवार हा लाडकी बहीण योजना बंद करायला पुन्हा एकदा कोर्टात गेला आहे। राज्य सरकारचा निर्णय असंवैधानिक, मनमानी आणि तर्कहीन आहे असा आरोप या याचिकाकर्त्याने केला आहे। त्यामुळे सरकारच्या या योजना म्हणजे फसवेगिरी असल्याचं वडपल्लीवार यांनी दाखल केलेल्या याचिकेत सांगण्यात आलं आहे। तर याआधी देखील सुनील केदार यांनी काँग्रेस सत्तेत आली तर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू अशी धमकीही दिली होती। यावरून काँग्रेसची भूमिका स्पष्ट होते। एकीकडे निवडणुकीच्या तोंडावर जनतेला आश्वासनं द्यायची आणि दुसरीकडे महिलांना मिळणारा योजनेचा लाभ काढून घेण्याची भाषा करायची, ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आली आहे। राज्यातील बहिणीचे सुख यांना पाहवत नसल्याने ही योजना बंद करायला काँग्रेस जंग भचाडत आहे। पण येणाऱ्या निवडणुकीत राज्यातील जनता काँग्रेस आणि महाविकास आघाडीला धक्का देतील हे नक्की। काँग्रेसच्या या भूमिकेवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।